तर नमस्कार, मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा खूप छान असा मी तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेला आहे। तर बघा, आपल्याला एखादा विशिष्ट मापाचाच ब्लाऊज शिवता येतो, म्हणजे की आपला स्वतःचा किंवा आईचा किंवा घरातल्यांचा। बाबा मी घरातल्यांचेच फक्त शिवू शकते, बाहेरच्यांचे ब्लाऊज शिवू शकत नाही, असा आपल्या बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो किंवा प्रश्न पडतो की बाहेरच्यांचे ब्लाऊज शिवायला घेतले तर ते जमतील का मला, किंवा जमणार कसे। तर काय, आता तुम्ही जर स्वतःचा ब्लाऊज शिवू शकता तर नक्कीच तुम्ही बाहेरच्यांचा पण कस्टमरचा सुद्धा ब्लाऊज शिवू शकता। यासाठीच मी हा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की घरात बसून आपल्या मैत्रिणी ताई ज्या आहेत त्या ब्लाऊज तर शिवतात, पण फक्त स्वतःचा किंवा आईचा, दुसऱ्या कुणाचा ब्लाऊज शिवायला धाडस करत नाही। तर तेच आज मी तुमच्या मध्ये धाडस निर्माण करणार आहे। तर कसं ते बघूयात, चला। समजा तुमचं माप एकच आहे, तुमच्या 36 असो, आणि बाकीच्या मापांची ब्लाऊज कशी शिवायची याची मी थोडीशी आयडिया देणार आहे तुम्हाला। दुसऱ्यांचा कसं असणार आहे, ब्लाऊज मापाला असतो। तर बघा, असा मापाला ब्लाऊज आलाय तुमच्याकडे समजा, आणि मग आता ब्लाऊज मापाला आल्यावर काय करायचं, तुम्ही माप तर घेऊ शकतोच आपण, पण नाही जमलं तर बघा, डायरेक्ट तो जर ब्लाऊज त्यांना बसत असेल, व्यवस्थित छान बसत असेल कस्टमरला, तर माप कसं टाकायचं ते पण सांगते तुम्हाला। काय ऍड करायचं नाहीये किंवा वजा करायचं नाही। ही इथं उंची झाली आणि इथून खाली ही उंची झाली, हे तर माप मिळालं आपल्याला। अशी उंची मिळाली, ती तुम्हाला कापडावरती टाकायचं आहे। आता वरती शोल्डर जोडायचं आहे, म्हणजे बघा ही टीप मारलेली आहे शोल्डरची, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन पाहिजे, ते ऍड करायचं। खाली इकडे कमरेला आपण हात शिलाईची पट्टी असते किंवा अस्तर जॉईन करायचं असतं, म्हणून ते अर्धा इंच आपल्याला ऍड करायचंय। तर या पद्धतीने उंची टाकायची असते। आता अप्पर चेस्ट साठी बघा, असा ब्लाऊज असतो, तर हा पुढून बंद आहे ब्लाऊज, तरी सुद्धा मी इथे गळ्याच्या इथे पकडते, आणि ही फिटिंगची लाईन, ह्या फिटिंगची लाईन पासून आपल्याला हे असं प्रॉपर फिटिंग घ्यायचं आहे इथपर्यंत, आणि हे आता या साईडची तुम्हाला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची असते अशी। इथं आणि हे इथं, इथून ही शोल्डर, आता शोल्डर कशी घ्यायची बघा, आणि ही फिटिंगची लाईन आहे, तर फिटिंगची लाईन स्ट्रेट करून घेऊयात या पद्धतीने। बघा आकार कसा ब्लाऊजचा येतो तुम्हाला लक्षात येईल। ही झाली फिटिंगची लाईन, आणि आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं, तर 1.5 इंच शिलाई मार्जिन, तुम्ही 2 इंच पण शिलाई मार्जिन ऍड करू शकता इथे। आता इथून इथे मुंड्याची उंची किती टाकायची हे समजत नाही, तर मग सरळ हा ब्लाऊज घ्यायचा, आणि इथून उंचीपासून म्हणजे अर्धा इंच आपण हे एक्स्ट्रा घेतलंय, तर अर्धा इंच खूण करायची, आणि इथून इथं टाकायचं। तर बघा ऑटोमॅटिकली आपल्याला ही, आणि बाही जोडण्याला किंवा इथं पायपिंग गोट केलाय त्याच्यासाठी पण कापड लागलंय, म्हणून ते पाव इंच वरती अजून। तर हा ऑटोमॅटिकली आपला मुंड्याची उंची तयार झाली। म्हणजे आता बघा, इथून खाली ही मुंड्याची उंची किती आली ते पण चेक करूयात। ही स्ट्रेट लाईन ओढली की ती मुंड्याची उंची समजणार आहे, इथं स्ट्रेट लाईन ओढून घ्या। आता इथून खाली ही मुंड्याची उंची तुमची बरोबर किती आली ती पण समजेल, म्हणजे हा मुंडा किती घेतलाय का किती घ्यायचा याचा काय प्रश्नच नाही। तर 7 वर घेतलाय, इथून इथे 7 वर एक खूण करूया असं। आणि शोल्डर बघायचे, तर शोल्डर आता कशी बघायची बघा, हा ब्लाऊज असा लावायचा आहे, आणि या टोकापासून या टोकापर्यंत माप घ्यायचं आहे। तर मी हे डबल करते, किंवा हे असं डायरेक्ट ठेवा, इथून हा बंद भाग इकडे लावायचा आहे, आणि इथून ही झाली यांची शोल्डर। आता ही लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची, इथे, आणि ही लाईन स्ट्रेट। आता इथून हा आकार आपल्याला मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे। आता हा बोटनेकचा ब्लाऊज आहे म्हणून एवढी शोल्डर पुढे आली बघा, हा पाठीमागून पण बोटनेक आहे, आणि पुढून डीप नेक आहे, पाठीमागून बोटनेक आहे म्हणून एवढी शोल्डर आली। तुमचा आता डीप नेक असेल पाठीमागून, तर याच्यापेक्षा कमी शोल्डर येणार आहे, म्हणजे इथपर्यंत साधारण येईल।
त्यावेळी तुम्हाला तेवढंच अंतर खाली घ्यायचं आहे, तेवढंच अंतर खाली घ्यायचं आहे आणि हा आकार द्यायचा आहे मुंड्याचा. आणि तुमचा हा डीप नेक साठी मुंडा तयार होणार आहे. इथून तुमचा हा डीप नेक असा कट करू शकता. आता इथे हा मुंडा सुद्धा मोजून बघायचा असतो, मुंडा परफेक्ट आहे की नाही. तर बघा, आपण ही कटिंगची अशी टाकून घेतली लाईन की मग ही जी बाजू आहे ती आपल्याला इथून इथे अशी लावून घ्यायची आहे. अशी इथे वरती सोडायचं आहे अर्धा इंच. हे बघा, ही टीप आहे, ही अर्धा इंच सोडायची आणि इथून हा प्रॉपर असा मुंडा लावून बघायचा. इथं टीप आलेली आहे फिटिंगची. अशा पद्धतीने मुंडा सुद्धा मोजता येणार आहे तुम्हाला. आणि मुंड्याची उंची कितीवर टाकू हा प्रश्न इथून पुढे तुम्हाला कधी पडणार नाही. तर ही झाली बॅक साईडची कटिंग. इथे टक्स द्यायचा असतो, याचा मध्य काढून मध्यावरती बरोबर टक्स द्यायचा आहे. आणि किती सोप्या पद्धतीने, मग कोणतीही साईज असू द्या, कोणत्याही साईजचा तुमच्या हातात ब्लाऊज असू द्या, या पद्धतीने बॅक पार्टची कटिंग करायची आहे तुम्हाला. आता पुढचा पार्ट कटिंग करण्यासाठी कसं करायचं बघा. प्रॉपर जर तुम्हाला माप टाकून ब्लाऊज कटिंग करायला जर भीती वाटत असेल किंवा समजत नसेल तर या पद्धतीने सुद्धा ब्लाऊज शिवलात तरी तुमचा बरोबर येणार आहे. हा बघा, एका साईडला चेन आहे असा ब्लाऊज आहे हा. या पद्धतीने आता पुढच्या भागासाठी पण आपल्याला हा जो पॉइंट आहे तो पॉइंट घ्यायचा. इथून असा अगोदर शोल्डर आणि मग पॉइंट, इथं शोल्डर आणि इथं पॉइंट. तर शोल्डरच्या वरती आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे. त्याच्यानंतर पॉइंट पासून खाली उंची किती आहे ते पण चेक करून घ्यायचं आहे. आता हा विदाउट क्रॉस पट्टी असा हा ब्लाऊज आहे. आता खाली सुद्धा शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. ही झाली पूर्ण आपली उंची, पुढच्या भागाची उंची. हा पॉइंट आहे, इथं शोल्डर. शोल्डरचा तर आता तुमच्याकडे पाठीमागचा पार्ट असणार आहे तो इथे ठेवायचा आहे. जिथे पण येते तिथं खूण करून तो मुंडा असा छापून घ्यायचा आहे. परत एकदा हीच उंची टाकून घेऊया. किंवा त्याची उंची किती आली, 7 इंच 8 इंच ते तुम्हाला इथे टाकायचंय. हा पाठीमागचा मुंडा असणार आहे. याच्यातून थोडस आतमधून आपल्याला मुंडा छाटला असा की तो पुढच्या भागाचा मुंडा होतो. आता पॉइंट वरती आपल्याला बरोबर असा पॉइंट पकडायचा आहे. पॉइंट म्हणजे काय, जिथे उंचवटा असतो ब्लाऊजला तो पकडायचा आहे. आणि इकडे मध्य, आता तुमच्याकडे हुकाय पट्टी असेल तर बरोबर मध्य निघाल हुकाय पट्टी आणि हा पार्ट असा आपल्याला हा बरोबर हुकाय पट्टी इथं धरली, हा पॉइंट आला. पॉइंट वरती पॉइंटचा एक खूण करून घेऊया आणि इकडे फिटिंग कडे जाऊया असंच. तर इथं आलं आणि मग याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची. एवढं कापड आता तुम्हाला पुढच्या भागाला लागणार आहे. पाठीमागे जेवढी शिलाई मार्जिन दिली तेवढीच पुढे सुद्धा द्यायची तुम्हाला. पाठीमागे 1.5 आणि पुढे 2 असं करू नका. जशी पण शिलाई मार्जिन पाठीमागे दिली तेवढीच पुढे पण द्या. अशा पद्धतीने ही मार्किंग होणार आहे. ही लाईन आपल्याला अशी स्ट्रेट करायची असते. स्ट्रेट तर थोडीशी तिरकस करायची अशी आणि लाईन ओढून घ्यायची. इथे तुमच्या साईज नुसार कमीत कमी तुम्हाला 2-2.5 इंचाचा टक्स द्यायचा आणि हा आकार तुम्हाला प्रिन्सेस कटचा कट करून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने तुमची ही कटिंग होणार आहे. इथून तुमचा जो गळा काय असेल तो टाकून घ्यायचा आहे, पानगळा असो काही असो. आणि ही प्रिन्सेस कटची कटिंग होणार आहे. इथे हात शिलाईची पट्टी बसेल, खाली उंची परफेक्ट उंची तयार होणार आहे. शिलाई मार्जिन ऍड केलं तर पुढून सुद्धा ब्लाऊजची उंची तुमची परफेक्टच येणार. बघा, इथून लावून दाखवते. शिलाई मार्जिन सोडली असा आणि या पद्धतीने खाली सुद्धा शिलाई मार्जिन राहते बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढचा आणि पाठीमागचा पार्ट
शिवू शकता, कटिंग करू शकता. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज वरून जरी डायरेक्ट ब्लाऊज कटिंग केला तरी ब्लाऊज परफेक्ट बसतो. आणि जर वाटत असेल टाईट होईल काय, तर तुम्ही इथं पुढे अजून अर्धा इंच लुझिंग ऍड करून घेऊ शकता. मग आता पुढं केलंय लुझिंग तर पाठीमागच्या भागाला सुद्धा लुझिंग ऍड करा, म्हणजे सेम टू सेम येईल तुमची कटिंग. आता राहिला बाहीचा प्रश्न, तर बाहीसाठी पण काय करायचं बघा. बाहीसाठी मला बाहीचा ब्लाऊज घेतला पाहिजे. तर आता हा बाहीचा ब्लाऊज घेते मी. बाहीच्या कटिंग साठी बघा कसं कटिंग करायचं. ही स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात अगोदर. तुम्हाला कागदावरती अशी उभी रेघ ओढून घ्यायची आणि याच्यावर आता उंची ठरवूया किती घ्यायची. तुम्हाला एल्बो साईज घ्यायची असेल तर ही उंची अर्धा इंच शिलाई मार्जिन. इथं खाली इथं येणार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन. ही झाली उंची ठरली आपली. आता इथं आपल्याला रेघा ओढून घेऊयात अगोदर काटकोनामध्ये. जेवढी पण तुमच्या ब्लाऊजला उंची पाहिजे बाहीला तेवढ्यावरती आपल्याला असं लावून उंची टाकून घ्यायची. आता बाही दाखवली नसती तर तुम्ही म्हटलं असतात की अर्धाच ब्लाऊज दाखवला, पूर्ण ब्लाऊज कधी करणार आम्ही. त्यासाठी बाहीची पण कटिंग आहे. आता खाली सगळ्यात खालची रेष आहे तिथे आपल्याला असा ब्लाऊजची दंडाचा हात घ्यायचा आहे आणि खूण करायची. इथे येणार आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. तुम्ही अंदाजे घेतलीत तरी चालेल, तुमचा अंदाज असेल तर. आता त्यानंतर आपल्याला ही उंची जी आहे इथं मुंड्यापर्यंत जी उंची आलेली आहे ती उंची घ्यायची. तर ती उंची घेण्या अगोदर आपल्याला इथे घ्यायचंय बघा. साधारण इथून इथे 3 इंचावरती असा किंवा मुंड्याच्या सरळ लाईनीमध्ये आपल्याला हा ब्लाऊज असा पकडायचा आहे असा, आणि इकडून इकडे आपल्याला हे माप टाकायचंय. तर इथे येते. आता ही जी फिटिंग आहे ही फिटिंग मिळवून घ्यायची आपल्याला आणि त्याच्या पुढे ही शिलाई मार्जिन ऍड करायची अशी. हा आता इथून ही उंची पण टाकून घ्यायची बघा. बाहीचा मुंडा पण तुम्हाला जर समजत नसेल कितीवर टाकू काय करू तर इथून ही अशी उंची टाकून घ्यायची बघा. इथे लावूया आणि इथे. तर इथं टीप आलेले आणि शिलाई मार्जिन आपली इथे येणार आहे. तर या पद्धतीने आपली ही कॅफ हाईट निघल बघा. कितीवर आली कॅफ हाईट, परफेक्ट येणार 3.5 वर अशी आलेली. आता हा राऊंड आपल्याला इथे मिळवायचा आहे. तर इथून काय करायचं, साधारण 3 इंचापर्यंत असा आपल्याला राऊंड असा आकारामध्ये इथे मिळवून घ्यायचा आणि पुढच्या भागाचा असा मिळवून घ्यायचा. बघा किती परफेक्ट बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे. आकारच इतका सुंदर दिसतोय की तुमची बाही सुद्धा परफेक्ट बसणार आहे. चला तर मग ही आयडिया आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. आणि आवडला असेल तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.